23 फेब्रुवारी राजकारणातील दिवसभरातील ठळक बातम्या. बारसकरांना शिंदेंच्या प्रवक्त्यावरचा पाठिंबा, फडणवीसांचाही हात, सरकारने विरोधात बोलण्यासाठी 40 लाख दिले, मनोज जरांगे यांचा आरोप. आता मवियाचा देखील 42 पाराचा नारा, नाना पटोले यांनी व्यक्त केला निर्धार, म्हणाले मोदी सरकारच्या पराभवाचा पाया रचणार. एकनाथ खडसे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जाणार, सून रक्षा खडसे यांचा मोठा दावा, म्हणाले निर्णय वरिष्ठ घेणार. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना फायदा मिळवून देण्यासाठी जरांगे यांचे आंदोलन सुरू, मराठा आंदोलनकर्त्या संगीता वानखेडे यांचा गंभीर आरोप. सुप्रिया सुळेंनी बारामतीमधून अजितदादाला आव्हान, म्हणाल्या निवडणूक हा काही नणंद भावजायांचा कौटुंबिक कार्यक्रम नाही, त्याला आम्ही गांभीर्याने घेतले आहे. भाजपच्या अधिवेशनात मोदी है तो मुमकिन हैच्या घोषणा, पंतप्रधानांनी उभे राहून सर्वांना केले अभिवादन. नड्डा म्हणाले राजस्थान छत्तीसगड जिंकले, आता बंगालही जिंकू. सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करणार, राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून दिल्लीत दाखल, अर्ज भरण्यासाठी एकत्र जाणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा, राजकीय चर्चांना उधाण. पुण्यातून देवेंद्र फडणवीस उभे राहिले तरी मीच जिंकणार, आमदार रविकांत धंगेकर यांचे आव्हान. 10% आरक्षण हा फसवणुकीचा प्रकार, भाजपकडून फसवा-फसवीचा खेळ सुरू, संजय राऊत यांचे आरोप. उत्तर प्रदेश काँग्रेस 17 तर सप 63 जागा लढणार. लोकसभेसाठी तयारीला लागा, मुंबईतील नेते कार्यकर्त्यांना JP नड्डा यांच्या सूचना. न्यायालयासमोर हजर राहण्याचे आमदार राणे यांना उच्च न्यायालयाचे निर्देश, 17 फेब्रुवारीपर्यंत अजामीनपत्र वॉरंट आदेशाला अंतरिम स्थगिती. नार्वेकरांसह 10 आमदारांना नोटिसा, अजित पवार गटाच्या याचिकेवर हायकोर्टात 14 मार्चला सुनावणी.